नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार. बांधवांनो, खूप दिवसानंतर लाईव्ह आलो आहे. आज मकर संक्रांत, त्यामुळं सर्वच आपल्या शिक्षक बंधू भगिनींना मकर संक्रांत या सणाच्या लक्ष अशा शुभेच्छा. हे मकर संक्रांत म्हणजे आपल्या जीवनामध्ये खूप चांगले दिवस घेऊन येवो, आपली भरभराटी हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजचा जो आपला मूळ विषय आहे त्या विषयाकडे मी वळतोय. तर बांधवांनो, माझा आवाज जर तुम्हाला स्पष्ट येत असेल किंवा काही अडचण होत असेल, स्क्रीन व्यवस्थित दिसत नसेल तर कृपया कमेंट करा. चला बांधवांनो, कमेंट करा. आपण जर लाईव्ह असाल तर नक्कीच कमेंट करा. आज अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. चला, आवाज येतोय माझा बांधवांनो? बघा, आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे जवळपास बांधवांनो 14 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील जे काही अंशतः विनाअनुदानित शाळा आहेत त्या शाळेतील शिक्षकांना 20%, 40% आणि 60% आणि 80% असा टप्पावाढ चा GR घोषित केला. परंतु लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे जो काही शिक्षक शाळेवरती शिकवतात तर त्या शिक्षकांना पगार न देता कुणीही पगार न मागता फक्त निवडणुकीला तोंडासमोर ठेवून बांधवांनो भरमसाठ मागच्या निवडणुकीमध्ये पैसा खर्च झाला आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 2,00,000 कोटीची तूट भासत आहे. त्यामुळे बांधवांनो GR काढून सुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये शिक्षकांच्या पगारासाठी निधी उपलब्ध नव्हता. परंतु खऱ्या अर्थाने मला असं म्हणायचं आहे की ह्या गोष्टीसाठी आपणही थोडेफार काय आहोत, कारणीभूत आहोत. हे 2 शिक्षक तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, पहा. तर हे 2 शिक्षक बांधवांनो जेवढे काही सामाजिक प्रश्न आहे, शैक्षणिक प्रश्न आहे, त्या प्रश्नाला सोशल मीडियातून जबरदस्त काय वाचा फोडतात. आणि त्यामुळं बऱ्याच MPSCचं वेळापत्रक बदललं आहे. सरळ सेवा परीक्षेच्या परीक्षासुद्धा रद्द होऊन पुन्हा नव्याने घेण्यात आल्या. ती ताकद फक्त बांधवांनो ह्या सोशल मीडियाची होती. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे, जर हे शिक्षक 2 शिक्षक पूर्ण मंत्रालय, पूर्ण मंत्रिमंडळ हादरू शकतात तर महाराष्ट्रामध्ये यांच्या क्षमतेचे यांच्यासारखे जवळपास 65,000 शिक्षक आहे. यांच्यासारखंच बघा आमच्या जालन्यातील अनेक असे शिक्षक आहे की ते सातत्याने ज्यावेळेस महाराष्ट्र शांत असतो त्यावेळेस त्या महाराष्ट्राला जागृत करण्याचं काम सातत्याने बांधवांनो हे शिक्षक काय आहे करत आहे. तर त्यामुळं तुम्ही आम्ही सुद्धा आणखीन जागृत झालो पाहिजे आणि आपला जो काही लढा आहे तो लढा आपण काय केला पाहिजे, तीव्र केला पाहिजे. नुकतेच नवीन मंत्रिमंडळ झालं, त्यामध्ये दादाजी भुसे साहेब हे नवीन शिक्षण मंत्री झाले. तर यांना भेटण्यासाठी आपले खऱ्या अर्थाने शिक्षक आमदारांमधील सर्वाधिक शिक्षकाच्या पाठीमागे राहून सातत्याने एका फोनवरती मंत्रालयामध्ये पाठपुरावा करणारे सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर आणि आपले सर्वांचे लाडके मित्र जामनिक सर यांनी मागच्या आठवड्यामध्येच बांधवांनो भुसे साहेबांशी काय केली होती, चर्चा केली होती, पण ती धावती भेट होती. परंतु आज ते मकर संक्रांतीच्या सणानिमित्त स्वतः मंत्रालयामध्ये आणि ठाणे, मुंबई, कोकण विभागातील जे काही शिक्षक बांधव आहेत ते
खास करून शिक्षण मंत्र्याला भेटायला गेले आणि त्यांनी आपलं गाऱ्हाणे त्या ठिकाणी काय केलेलं आहे, मांडलेलं आहे. माझा आवाज येतोय का? कमेंट नाही दिसत बघा कुणाची कमेंट. तर त्यांनी खूप छान पद्धतीनं शिक्षकांनाही या ठिकाणी त्यांचे प्रश्न मागून घेतले, चर्चा केली. अर्धा तास जवळपास आपल्या शिक्षक बांधवांशी म्हात्रे साहेबांमुळे चर्चा झाली. तर साहेबांचं म्हणणं होतं की मी नवीन आहे, आत्ताच प्रत्येक विभागाच्या मी काय घेत आहे, बैठका घेत आहे. तुम्ही बघितलं असेल तर साहेबांनी आज एक बैठक घेतली त्यांच्याही फेसबुकवरती किंवा आपल्या शिक्षण विभागाच्या सुद्धा बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमावरती बैठकीचा आपल्याला फोटो दिसतात. तर ते माहिती मागत आहे प्रत्येक विभागाचे काय प्रश्न आहे. आणि एक काय म्हणू आपण त्याला, एक अस्सल शिवसैनिक शिक्षण मंत्री म्हणून आहेत. परंतु जर बांधवांनो आपण जर जसं जामनिक सर त्यांच्या टीमने जाऊन काय केलंय, पाठपुरावा केलाय, त्यांच्या कानावर तो प्रश्न टाकलाय. जर असंच प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक काय म्हणू आपण त्याला, प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, त्यानंतर त्रुटी पूर्ण केलेले शिक्षक असतील किंवा आणखीन त्रुटीमध्ये अडकलेले काही शिक्षक असतील, ह्या सगळ्यांचा जो काही प्रश्न आहे अनुदानाचा, ह्या सगळ्या शिक्षकांनी जर परत एकदा मागच्या वर्षीसारखं जर का पाठपुरावा केला, पहिल्या प्रयत्नात तर मी पाठपुरावाच म्हणेन, जर तो केला तरच बांधवांनो आपला हक्काचा पगार आपल्याला मिळेल. कारण याच्या अगोदर बांधवांनो जे काही महाराष्ट्रात विनानुदानित धोरण असेल किंवा जे काही शिक्षण विभागाचा विकास असेल किंवा तो खुंटलेला विकास असेल, त्या सगळ्यांमध्ये बांधवांनो ह्या तीनही महान व्यक्तींचा खूप काय आहे, महत्त्वाचा वाटा आहे. म्हणजे पलीकडचे अर्थमंत्री हे खूप वर्षापासून अर्थमंत्री आहे, त्यामुळे आपला जो काही प्रश्न आहे तो यांना चांगल्यापैकी माहिती आहे अर्थमंत्र्यांना. त्यानंतर मध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, जेव्हा जेव्हा आपले शिक्षक गेले तर शिक्षण सचिव किंवा मुख्य सचिव असे म्हणायचे की निधी नाहीये, यांना दर वर्षाला 1000 कोटीपेक्षा जास्त निधी लागतो. तर हे मुख्यमंत्री इतके दिलदार होते की अरे मी मुख्यमंत्री असताना जर महाराष्ट्रातल्या शिक्षकाला जर पगारच मिळत नसेल तर माझं मुख्यमंत्रीपद काय कामाचं, निधीचं मी बघून घेईल, तुम्ही फक्त फाईल माझ्या टेबलावर आणा. इतकं परखड शब्द बोलणारे हे मुख्यमंत्री होते. त्यामुळं खूप जबरदस्त त्यांनी त्यांच्या छोट्याशा कालावधीमध्ये महाराष्ट्राला काय म्हणू आपण त्याला, एक कुणाचाही प्रश्न असो तो सोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. फडणवीस साहेबांविषयी तर काय म्हणू आपण, त्यांना पहिला टप्पाही त्यांना माहिती आहे कसा दिला, तेच मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात झाला. दुसराही टप्पा नेमका त्यांनी दिला, परंतु त्यानंतर दुसरं सरकार आलं होतं. तिसऱ्या टप्प्याच्या वेळेस बांधवांनो हे अर्थमंत्री होते. पण जेव्हा जेव्हा दादा अर्थमंत्री झाले बांधवांनो, मला आवर्जून तुम्हाला अधोरेखित करायचं आहे, तेव्हा तेव्हा आपल्याला खूप फटका बसलेला आहे. म्हणजे दुसरा टप्पा ज्यावेळेस आपल्याला मिळाला त्यावेळेस 19 महिन्याचा पगार आपला गेला होता आणि तब्बल 2 वर्षांनी टप्पा मिळाला. कारण त्याचं कारण काय आहे की जे काही शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील, हे दादा बस म्हणले की बसतात, उठ म्हणले की उठतात. जसं आपण बघतो इथं की शिक्षण मंत्र्यांना त्यांचे आमदार सातत्याने भेटायला जातात. मग ते अगोदर मुख्यमंत्री असताना सुद्धा ते गेले ना, आताही ते जात आहेत. मग असे मुख्यमंत्र्यांना जर का सातत्याने बांधवांनो जर पाठपुरावा करणारे जर का आमदार असतील तर काय होत असतं की त्या मंत्र्याला वाटतं ते की अरे माझ्या पक्षाचे हे आमदार आलेत, माझ्या पक्षाचे हे जवळचे लोक आहेत, तर मी काय केला पाहिजे, प्रश्न काय केला पाहिजे, मिटवला पाहिजे. पण नेमकं आपलं दुर्भाग्य असं होतं की जे काय आपले मराठवाड्यातले शिक्षक आणि पदवीधर आमदार आहेत ते फारसं म्हात्रे सरांसारखं मला या ठिकाणी बेंबीच्या देठापासून आवाज उचलणारे शिक्षक आमदार दिसत नाहीत. त्यामुळं मला एक खूप असं खेदाची वाटते की आमदार विक्रम काळे साहेब, सतीश चव्हाण साहेब खूप मोठे व्यक्ती आहे. त्यांनी जर खरंच मनावर घेतलं
तर ते खूप चांगल्या पद्धतीने दादाला हा प्रश्न काय करू शकतात, सांगू शकतात की दादा, की जेव्हा जेव्हा तुम्ही शिक्षण मंत्री आले तेव्हा तेव्हा शिक्षकाचे प्रश्न, वेतनाचे प्रश्न हे तुम्ही बाजूला टाकले आणि इतर गोष्टींना निधी दिला. मग तुम्ही निधी रस्त्याला दिला असेल, तुमचा एखादा आवडता आमदार असेल त्याला भरमसाठ तुम्ही निधी दिला असेल, परंतु नेमकं असं काय घडतंय की नेमकं शिक्षकाचा निधी यायचा आणि अर्थमंत्री दादा असताना त्याला बगल मिळते. आता तुम्ही म्हणत असाल की सुराज सर नेमकं असं काय बोलतात, तर तुम्हाला आवर्जून सांगतो की खूप म्हणजे अभ्यासपूर्ण माहिती घेऊन मी हे सगळं बोलतोय की ज्यावेळेस शेवटची आपली कॅबिनेट होती, सरकाराचा कालावधी संपणार होता, त्यावेळेस बांधवांनो अक्षरशः मागचे जे आपले शिक्षण मंत्री केसरकर साहेब हे कॅबिनेटमध्ये उपोषणाला बसले. त्यांनी हट्ट धरला की महाराष्ट्रातील हा विनाअनुदानितचा प्रश्न मला कायमचा सोडायचा आहे आणि मी त्या आझाद मैदानावरती जाऊन त्या शिक्षकांना शब्द दिलेला आहे की 1 जून 2024 पासून तुम्हाला पुढचा म्हणजे 20%ला, ज्याला काहीच नाही, जे त्रुटीत होते त्याला 20%, ज्याला 20 होते त्याला 40, ज्याला 40 होते त्याला 60, ज्याला 60 आहे त्याला 80, आणि हा प्रश्न मला कायमचा काय करायचा आहे, संपवायचा आहे. तर अक्षरशः ते बसले आणि त्यांच्या पाठीमागे एकनाथजी शिंदे साहेब ठामपणे होते. अक्षरशः अजितदादांनी त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सही न करता ते राग निघून गेले. त्याला आणखीन 2-3 कारण आहे, परंतु एकनाथजी शिंदे साहेबांनी सही करून ती कॅबिनेटची ला तो ठराव मंजूर केला आणि बांधून त्याचा GR निघाला. पण नेमकं झालं काय, अजितदादाची सही नसल्या कारणाने सरकारमध्ये नंतरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आता आपल्या नागपूरच्या मंत्री कुठला नव्हता आणि आधीच्या सगळ्या निधीवरती म्हणजे तुम्ही म्हणता सरपंचाला सुद्धा वाढीव भत्ता मिळाला, त्याच्यावर अजितदादाची सही होती. आपल्या जे काही अंगणवाडी सेविका आहे त्यांना पगारवाढ झाली, त्याच्यावर अजितदादाची सही होती. लाडकी बहीण योजना बांधवांनो, ही आपली भली मोठी लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेसाठी सुद्धा बांधवांनो दादाची सही होती. ती योजना सुद्धा त्यांना मिळाली. ही योजना तर कोणी मागितली नव्हती बांधवांनो, पण नेमकं शिक्षकाच्या त्या हक्काच्या पगारावरच दादांनी सही न केल्यामुळे आपल्याला काय भेटलेलं नाहीये. या ठिकाणी मागच्या अधिवेशनामध्ये वेतन मिळालेलं नाहीये. आणि आता सध्या म्हणजे विनाअनुदानित, अंशतः अनुदानित सोडा, माझे जिल्हा परिषदेचे काही असे मित्र आहेत तेही सांगते सर आमचाही पगार वेळेवर होत नाही. मग मला अजितदादांना प्रश्न विचारायचा आहे की जे कर्मचारी महाराष्ट्र शासनाचं काम करतात, जे कर्मचारी प्रशासनाचं म्हणजे तुमचं काम करतात, त्यांचा पगार करायला तुमच्याकडे पैसे नाही आणि तुम्ही काय म्हणते त्याला, तुमच्या फायद्यासाठी तुम्ही कोणत्या ताईनं मागितले होते 1,500 रुपये आम्हाला द्या, आणि काय 1,500त भागतं त्यांचं. आणि आजही खऱ्या अर्थाने ते 1,500 रुपये द्यायला इतका महाराष्ट्र सक्षम आहे का? म्हणजे एका बाजूला पगार, ज्याचा हक्काचा पगार द्यायचा त्याला द्यायला पैसे नाहीये आणि तुम्ही म्हणजे कुठेही पैशाची उधळपट्टी करायची. मला आवर्जून विचारायचं आहे दादांना, आमचे सुद्धा आणखीन म्हणजे मागचे 60%चेच पगार झालेले नाही आणखी. अरे ते द्या ना आधी. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर ते काय म्हणाले असते. हे कांबळे सर आहे, राहुल कांबळे सर उच्च शिक्षित आहेत. हे 16 ऑगस्ट 2024ला आझाद मैदानावरती बसले आणि पूर्ण महाराष्ट्र पेटला आणि असंख्य शिक्षक तिथं जमा झाले. तिथं केसरकर साहेबांनी शब्द दिला होता, म्हणजे जे आंदोलन करताय यांना पगार द्यायला तुम्हाला पैसे नाही. ज्या लाडक्या बहिणीनं कधी म्हणलीच नाही ती की मला द्या, तुम्ही ती योजना कुठं उत्तर प्रदेशात लागू केली आणि ती तिथं सरकार निवडून आलं म्हणून तुम्ही ती सुरू केली आणि आम्हाला म्हणायचं तुम्ही 1,500 काय तुम्ही 15,000 द्या हो. आपण ती जे तुमचे कर्मचारी त्यांचे तर पगार करा ना आधी, यांचे पगार करा तुम्ही यांचे. हे हा माणूस जो बसलाय MA BEd झालेलं आहे सरांचं, वय वर्ष सध्या ते 38-40च्या घरात असतील. म्हणजे उच्च शिक्षण घेऊन वयाच्या 40व्या वर्षी जर आझाद मैदानावरती त्यांना आंदोलनाची गरज पडत असेल बांधवांनो, तो काय म्हणजे मला प्रश्न पडतोय. त्याच आंदोलनाचे काही फोटो दाखवतो तुम्हाला. बघा हे चिमुकल्या आमच्या लाडक्या बहिणी
आणि हे आमचे लहान मुलं आहे बघा छोटेसे, पप्पा तुमचा पगार कधी होणार, बाबा तुम्ही म्हणता पगार पुढच्या वर्षी होणार, तर पुढचे वर्ष कधी येणार, शिक्षकांना न्याय कधी. हे छोटे छोटे मुलं बांधवांनो, म्हणजे जे लोक म्हणतात की आम्हाला आमचा हक्काचा पगार द्या, त्याचा पगार करायला नाही, आणि तुम्ही ही मुख्यमंत्री लाडकी योजना आणली, आम्हाला काही म्हणणे 15,000 द्या, पण ते आमचे तर द्या ना, हक्काचे. दादांना मला बोलायचं ते हक्काचे आमचे द्या. अर्थमंत्री कसा असतो, आधी ज्यांच्यासाठी आपण काय आहे त्यांच्या पगाराची जबाबदारी तुमच्यावर आहे दर वर्षाला, दर महिन्याला, आणि त्याच्यानंतर उरलेले रक्कमेमध्ये इतरांना देत असते. म्हणजे ते काय, म्हणजे आपले घरातले उपाशी ठेवायचे आणि बाहेरच्याला पंक्त्या वाढायच्या, हे अर्थकारण नसतं. हे तुमचा शाळेतला ते अर्थशास्त्र शिकवणारा गुरु सापडावा लागेल आम्हाला, नेमका कोण होता, असं कसं अर्थशास्त्र शिकवलं तुम्हाला त्यांनी. कारण असहाय्य झालेलं आहे. तेच भिकार धंदे, लाईव्ह या, शिक्षकाला जागृत करा, तिथं आझाद मैदानावर आंदोलन करा, लाखो लोक तिथं जमा करा. म्हणजे अशाच आंदोलनात तुम्ही सरपंचाला काय कमी, बरं त्या सरपंचाचा पगार वाढीला, ठीक आहे, अंगणवाडी सेविका ठीक आहे, त्यांचं भाग वेगळा, परंतु सरपंचाला असं काय लगे 15,000 तुम्ही त्याला दिलंय, ते 27,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायती आहे, म्हणजे 27,000 सरपंच आणि उपसरपंच, म्हणजे जवळपास तुम्ही 50-55,000 त्या सरपंच उपसरपंचाचा पगार वाढवला एका आंदोलनात. हो, ही दररोज बसते ना आमचे बांधव सगळे. बघा पुढं बघा, हे बघा, हे पोरग हे थंडीत, त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस होते आणि मुलगा रडतोय, अक्षरशः रडतोय, त्याला भूक लागलेली आहे आणि आईसोबत येऊन लढत आहे, आणि तुझा अजून सुद्धा बायकोचा पदर पुसेना, तुमच्यासाठी आता शब्द सुद्धा नाही बोलायला, असे राहा आणि त्यात टप्पा घ्या. हे शिक्षकासाठी म्हटलंय की बांधवांनो, कधी कधी महिला भगिनी येतात, त्यांचे मुलं बाळ घेऊन येतात, ते पोरग रडतंय, आणि तिथं मुंबईत जर 10-12 दिवस राहायचं म्हणलं का खूप खर्च येतोय, मग ते तो खर्च सुद्धा भागत नव्हते, पोराला काहीतरी खाऊ लागत असेल, भूक लागली असेल. त्याच्यानंतर पहा, बरेचसे बांधवांनी घरी राहून सुद्धा काय केलंय पहा, आंदोलन केलं की पगार द्या, हक्काला शिक्षकाचा पगार द्या. येणाऱ्या पिढीत मी खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे मी 5 वर्ष BEd कॉलेजला काम केलेलं आहे, आणि मी लय असं मुलांना सांगायचो, शिक्षक असा असतो, शिक्षक समाज घडवतो, शिक्षकांसारखा दुसरा व्यक्तीच नाहीये, खूप चांगलं करिअर आहे. परंतु आज असं वाटतं की आपण हे प्रबोधन करून हजारो मुलं बेरोजगार केलेली, कारण जे शिकवणाऱ्याला त्यालाच आणखीन पगार नाही. पिढ्या काय म्हणजे या ठिकाणी ह्या सगळ्या मायाजाळामध्ये गुरफटून गेलेला आहे. पुढं बांधवांनो, तुम्हाला आवर्जून मला सांगायचं, हे आहे ज्ञानेश चव्हाण सर, एका शाळेवरती मुख्याध्यापक आहे. मुख्याध्यापक म्हणजे कमीत कमी तुम्हाला सांगतो मी PSI STIच्या लेवलचा हा व्यक्ती आहे. म्हणजे जर मुख्याध्यापकाचं स्केल आणि इकडं PSIचं स्केल जर बघितलं, हा एवढा मोठा 6 फुटाचा माणूस, धट्टाकट्टा, एकदम चांगल्या शेतकऱ्याचा व्यक्ती. फक्त काय वाटलं होतं वडिलाला, माझा मुलगा शिक्षक व्हावा, तर उन्हातानाचं काय, कशी नशिबाने थट्टा आज मांडली, बिना पगारात पूर्ण जिंदगी घातली, ही वेळ आज आलेली आहे. हे दुसरे बघा, हे सुद्धा मुख्याध्यापक आहे, हे डोक्यावर घेतलेलं तुम्हाला हमाल वाटेल एखादा, हे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आहे, MA BEd झालेलं आहे, यांचं वय जवळपास 42-43 आहे. हे खाली बसायला चटाया लागतात, म्हणून ते आझाद मैदानावर स्वतःच्या डोक्यावरती चटाया घेऊन येणारा मुख्याध्यापक आहे. तर ही जे काय हाल आहे का, ही हाल याच्याकरता बांधवांनो आहे की वाईट परिस्थिती येईल महाराष्ट्राची सध्या, खूप वाईट परिस्थिती. मी का दाखवतोय की कुठंतरी जागृत झालं पाहिजे, सरकारही जागृत व्हा. आम्ही वाट पाहिली ना तुमची की चला निवडणुकीच्या आधी तुम्ही ज्या घोषणा दिल्या आहे, आणि विशेष म्हणजे मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय की अगोदरची जी काही 2021-22च्या वेळेस सुद्धा शिक्षक आणि पदवीधर आमदारकी होती, त्यावेळेस तुम्ही जाहीर केलं की शिक्षकांना आंदोलन करायची गरज पडणार नाही. त्यावेळेस तुम्ही जसा बिस्कुटचा तुकडा टाकता तसा तुम्ही तुकडा टाकला, त्यावेळेस शिक्षक शांत बसले. नंतर परत शिक्षक पेटून उठले आणि तुम्ही परत तेच कामं, म्हणजे GR काढून. म्हणजे मला आज मोठा प्रश्न पडतोय
की बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघे साहेब जर असते की तुमचा मुख्यमंत्री असताना तुम्ही GR काढता, त्या शिक्षकाला आझाद मैदानावर जाऊन तुमचा शिक्षण मंत्री शब्द देतो की तुम्हाला की 1 जून 2024 पासूनचा पगार तुम्हाला भेटणार, आणि सरकार आल्यानंतर तुम्ही काय करता, त्याला निधीच देत नाही अधिवेशनामध्ये. म्हणजे किती मूर्खपणा आहे हा. अरे शिक्षक शांत कसे बसू शकते. आणि आता नवीन शिक्षण मंत्री म्हणतात मला थोडा वेळ द्या, मला परत वेळ देऊन मला परत अर्थमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना मांडावं लागेल, कारण 1000 पेक्षा जास्त निधी लागतो, 1000 कोटीपेक्षा जास्त निधी लागतो याला. मग हे परत एखाद्या वेळेस परत कॅबिनेटमध्ये जातं काय, लय मोठा प्रश्न आहे हा. आणि आजचा अपडेट आहे बरं का, मी सांगतो. आज आपल्या ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी हे गेले होते, तर यांचं सरळ स्पष्ट म्हणणं आहे की मी प्रश्न सोडणार, त्यात काही शंका नाही, पण मला हे वरिष्ठांना कळवावं लागेल, त्याची बैठक घ्यावी लागेल. बैठक म्हणजे कॅबिनेट बैठकच झाली बांधून नव्हती. तुम्ही जर का जागृत नाही राहिले, बेट्या काहींना वाटतं ते होणार आहे. अरे हाही ते महिनेच नाही ना, जिल्हा परिषद शिक्षकाचे पगार नाही, आपले सुद्धा 2 महिने झाले पगार नाही, आणि हे कसं येणार, ते होणार कसं. एवढं राज्य सक्षम नाही ना आपलं की लाडक्या बहिणीला दरवेळेस ते एवढ्या मोठ्या हजारो लाडक्या बहिणीला ते 1,500 रुपये द्यावे. एवढं ते म्हणतात ना आथरून पाहून पाय पसरायला पाहिजे, हे लईच अवघड कार्यक्रम केला नाही दादाना. पहा पुढं बघा तुम्ही, मजा पहा आता पुढं. आता याच्यामध्ये शिंदे साहेबांना जेव्हा जेव्हा आपले शिक्षक भेटायला गेले, हे खूप म्हणजे ह्या सगळ्या फोटोमध्ये जे काही शिक्षक दिसतात ह्या बिचाऱ्यांनी त्यांच्या क्षमतेला ओलांडून घरावर तुळशीपत्र ठेवून सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला. प्रत्येक वेळेस ते गेले, त्यांनी सांगितलं, यांनी खऱ्या अर्थाने मी तुम्हाला अजूनही सांगतो की केसरकर साहेबाला खऱ्या अर्थाने का शिक्षण मंत्री परत दिलं नाही, कारण हा माणूस शिक्षकाच्या पाठीमागं खूप मोठ्या काय म्हणू आपण त्याला ताकदीने उभा राहिला होता. म्हणून काही मंत्र्यांना भीती वाटली की परत आता नव्याने हा शिक्षण मंत्री, हे व्यक्ती शिक्षण मंत्री झाले तर परत सगळे शिक्षकाचे प्रश्न सुटतील, परत सगळ्या गोष्टी होईल. म्हणून जाणून बुजून बांधवांनो, म्हणजे यांना शिक्षण मंत्री करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण आंदोलन करायला पाहिजे होतं, पण आपण त्यावेळी शांत बसलो. खूप देव माणूस होता आपल्यासाठी. आता हे मुख्यमंत्री नसल्यामुळे आता सध्या विद्यमान शिक्षण मंत्र्याची सुद्धा ताकद कमी आहे, त्यामुळे तेव्हाच व्हायला पाहिजे होतं. ते अधिवेशनाच्या वेळेसच बांधवांनो आपण खूप मोठं ताकदीने काय करायला पाहिजे होतं, जागृत. मी तर काय म्हणतो, आंदोलन ही दुसरी स्टेप झाली, पण भेटीगाठी सातत्याने, जसे आज जामनिक सर, म्हात्रे सर, पूर्ण ठाणे मुंबईची टीम जाऊन भेटतीये, तसं आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे होतं बांधवांनो, भेटायलाच पाहिजे होतं, जायलाच पाहिजे होतं. त्यानंतर बघा हिंगोलीमध्ये सुद्धा जबरदस्त आंदोलन झालं. हिंगोलीकरांनी सुद्धा खूप छान पद्धतीनं आंदोलन केलं. हे सरांनी अक्षरशः रस्त्यावर टाव फोडला, म्हणजे असं इतक्या वेदनादायी ते रडत होते की अख्ख्या महाराष्ट्राला रडू वाटलं. तर त्यामुळं बांधवांनो हे खूप वाईट गोष्ट आहे ही. खऱ्या अर्थाने मागचा जो काही आपला काय म्हणू आपण त्याला टप्पावाढ झाली, त्यासाठी कारणीभूत असलेले हे बांधवांनो मावळे आहे, कुलकर्णी सर आहे, जोजारे सर आहे, आपले खैरे सर आहे, ज्ञानेश चव्हाण सर आहे. यांनी अन्नदान उपोषण केलं. यांना फोन आला शिक्षण मंत्र्याचा की तुम्ही आंदोलन मागे घ्या, मी प्रश्न तुमचा निकाली काढतो. म्हणून बांधवांनो माहिती का की तो GR निघाला, परंतु त्या GRचं रूपांतर आपल्याला प्रत्यक्ष काय म्हणू आपण त्याला पगारामध्ये काढण्यासाठी बांधवांनो इतकी सोपी लढाई नाही आहे. स्पष्ट चित्र झालेलं आहे. शिक्षण मंत्री म्हणताय की मला वेळ द्या, मला प्रत्येक विभागाचे प्रश्न मिटवायचे, आणि असा वेळ म्हटल्यानंतर बांधवांनो आता झालेलं आहे जानेवारीचा आज 14 दिवस, उद्या जानेवारी पण संपत आली, फेब्रुवारीचा 1 महिना आहे आपल्या हातामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संच मान्यता जर का बांधवांनो ह्या जानेवारी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आपल्या झाल्या नाही, मागचा इतिहास बघता मागच्या वर्षी सुद्धा आपली संच मान्यता उशिरा आलेली आहे. म्हणजे जेव्हापासून ऑनलाईन संच मान्यता सुरू आहे, खऱ्या अर्थाने ऑनलाईनचं काम हे पटकन व्हायला पाहिजे, एका क्लिकवरती महाराष्ट्राच्या संच मान्यता भेटायला पाहिजे. परंतु काय
गोड बंगाल होतंय काय माहिती, संच मान्यतेची दरवेळेस आयुक्त कार्यालयात गेले का आपले बांधव की 15 दिवसांनी होईन, 8 दिवसांनी होईन, 15 दिवसांनी होईन, 8 दिवसांनी होईन, किंवा नवीन नवीन दररोज काय होते पत्रक पडते, कुठं बायोमॅट्रिकच करा, कुठं विशिष्ट रकान्यात परत माहितीच द्या. तर दोनदा तर माहिती दिलेली आहे, आता परत आज एक नवीन एक रकाना आला, त्या रकान्यात परत माहिती द्यायची आहे. तर त्यामुळं जागृत होणं गरजेचं आहे. त्यामुळं आपसापसातले जे काही आपले वाद आहे, जे काही भांडण आहे, ते आता बाजूला ठेवा. नाही तर बांधवांनो परत इंग्रजांचं फोडा आणि राज्य करा ह्या नीतीचा दरवेळेस सरकार करतो बरं का. इंग्रजच नाही, ज्या खुर्चीवर जे लोक बसले, जे काय म्हणतो त्याला आंदोलन करणारे, जागृत करणारे जे काही बांधव असते, ते काय म्हणू आपण त्याला, त्यांच्यासाठी सरकार काही पण करत असतं, दडपशाही करत असतं. मागच्या वेळेस वेगळी गोष्ट होती, एकनाथजी शिंदे साहेब होते, एकदम चांगला माणूस होता. आपले अनेक बांधव ज्यावेळेस गेले त्यांचं दर्शन घेतलं, जामनिक सरांनी तर 1000 वेळा त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं की माझा असा असा प्रश्न आहे. आपले खंडेराव जगदाळे सर सुद्धा खूप महत्त्वाचं त्यांचं योगदान राहिलंय. ते उपोषणाला बसले त्यावेळेसही यांना कितीतरी वेळा शिक्षण मंत्र्याचा फोन आला. आता इथून पुढे असं नाही बांधवांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, हा खूप देव माणूस होता. नशीब आपलं काय माहिती का, की हे पुन्हा शिक्षण मंत्री व्हायला पाहिजे होते. जाणून बुजून अशा देव माणसाला शिक्षण मंत्र्यापासून त्यांनी बाजूला ठेवलं. आपले प्रश्न त्यांना कळले होते. मुळातच ते एका मुख्याध्यापकाचे म्हणजे शिक्षकाचे चिरंजीव होते, यांना सगळं काही माहिती होतं आणि खूप छान सज्जन माणूस. पण ते काय चुकलं आपलं बघा. हा मग आपले जामनिक सर सातत्याने मुख्यमंत्र्याला हात जोडून साहेब आमचा प्रश्न, साहेब आमचा प्रश्न, आणि त्याच्यासाठी खूप जीवाची बाजी लावणारे आपले शिक्षक आमदार. जसं हे लढत आहे, मला असं म्हणायचं आवर्जून की विक्रम बाप्पासाहेब असेल, सतीश चव्हाण साहेब, आम्ही एखाद्या दिवस राग तुम्हाला बोलत असेल, तुम्ही आमचे जवळचे माणसं आहात, कारण आम्हालाही आमची कॉलर टाईट करा ना. बघा आम्हाला म्हणू द्या ना की म्हात्रे सरा इतकंच आमचे विक्रम काळे साहेब सुद्धा काम करतात, पण ते काय ते दिसूनच येत नाही. मी म्हणलो होतो तुम्हाला की एक दादाच्या दालनामध्ये एक बैठक लावा की नेमकं काय चुकतं काय शिक्षकाचं. ते काय वर्गात शिकितच नाही का, गुणवत्ता ढासळली सगळी, काय नेमकं प्रॉब्लेम काय ते तरी सांगा. की बाबा ह्या कारणाने आम्हाला तुम्हाला निधी द्यायचा नाही का, ते तरी एकदा सांगा. की दर 5 वर्षाला निवडणुकीलाच आम्हाला द्यायचं आहे तुम्हाला. पण ते काय बांधवांनो, ते सगळं अवघडच काम आहे. ज्यावेळेस आपलं अधिवेशन होतं त्यावेळेस म्हात्रे सर त्यांना भेटले, तर शिक्षण मंत्री म्हणाले की ठीक आहे आपण काहीतरी करू. अरे म्हणजे काहीतरी करू म्हटल्यानंतर त्यासाठी आपल्याला ते दबाव आणावं लागेल ना. म्हणजे शिक्षक आमदार तयार आहे बांधवांनो पळपळ करायला, त्यांचे पूर्ण काय म्हणू त्यांना, ते त्यांचा वेळ देत आहे, त्यांचे काम करताय. परंतु जर ह्या माणसाला जर का तेवढा शिक्षकाचा पाठिंबा जर मिळाला नाही बांधवांनो, तर त्याचं रूपांतर आपल्याला निधीमध्ये होणार नाही. आज शिक्षण मंत्र्यांनी बघा सगळ्या विभागाच्या बैठकी घेतलेल्या आहे, आणि पण जर यांच्या स्पीडने जर आपण गेलो तर बांधवांनो हे मार्च सुद्धा आपलं जाईल आर्थिक अधिवेशन. मला काय म्हणायचं, आंदोलन म्हणजे एकदम व्यापक तिरस्कार निर्माण नकोय. जसं बांधवनो आपण काय केलं होतं एकदा आझाद मैदानावरती त्यांचा जपच केला, तर ते जपाचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती आणि त्यांच्या ईमेलवरती शिक्षण मंत्री मुख्यमंत्र्याच्या टाकल्यावर साहजिकरित्या त्याचा रिपोर्ट त्यांना जात असतो. हजारो शिक्षकाचे व्हिडिओ किंवा आपण ते जप केल्याला त्यांना गेलता, तर नक्कीच शिक्षण मंत्र्याला ते वाटलं होतं की बाबा नको असा जप वगैरे आमचा करायला नको. तर असं काहीतरी अफलातून बांधवांनो प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन झाल्याशिवाय, तो जागृती झाल्याशिवाय बांधवांनो हा प्रश्न मिटणार नाही. मला आवर्जून सांगायचंय, युती सरकारनेच आपल्याला 2दा-3दा टप्पे दिले, परंतु बांधवांनो जर असा विलंब लागला तर प्रत्येकाचं वय वाढत चाललेलं आहे. मग ते पगार काय कामाचा, एक तर पेन्शन नाहीये. तर त्यामुळं नाही का अनेक बांधव आज रिटायर होत चाललेले, काही बांधव आपल्याला सोडून चाललेले, आंदोलनातले जे काही सक्रिय बरेचसे शिक्षक होते ते बरेच जण आपल्याला सोडून गेलेले. उद्या कुणाच्या घरी असा दिवस येऊ, मग त्याच्या लेकरा बाळांनी काय करायचं हा लय मोठा प्रश्न असतो बांधवांनो. त्यामुळे मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला जागृत व्हावं लागेल, 100% जागृत व्हावं लागेल. आता काहींचे प्रश्न असतील ते प्रश्न मी घेतो आणि मग माझं बांधवांनो हे लाईव्ह सेशन काय करतो संपवतोय.
चला कमेंट करा बांधवांनो. सत्य आहे सरजी, पण सरकार झोपेचं सोंग घेत आहे. धनपाल सर म्हणताय परत आंदोलन. पठाण सर म्हणताय शिक्षक समन्वय संघ परत एकदा आंदोलनाची हत्यार उपसेल. चला, प्रथम संच मान्यतेसाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये आंदोलन लावायला हवे. संच मान्यता घेतल्याशिवाय उठू नये. बघा, सदानंद लोखंडे सर आमच्या जाफराबादचे सातत्याने सर पाठपुरावा करतात. तर बरोबर आहे सरांचं म्हणणं की संच मान्यतासाठी आंदोलन लावलंच पाहिजे. 100% सर तुमच्या मताला आम्ही सहमत आहोत. त्यानंतर नागेश सर म्हणताय की जागे व्हा, झोपेचं सोंग घेऊ नका. बाकीचे शिक्षक म्हणताय आंदोलन. सर आपल्या समन्वयकामध्ये एकी नाही, त्यांना एक करणे आहे. या ठिकाणी रामेश्वर म्हणतात की समन्वयकामध्ये एकी नाही आहे. तेही बरोबर आहे, पण करू आपण, ते आपल्याला करावंच लागेल बांधवणं, त्याशिवाय पर्याय नाही. आंदोलन, शेख सर म्हणतात आंदोलन. तर मला काय करायचं आहे, मला एकदा परत तुम्हाला सांगायचं आहे की डायरेक्ट आंदोलनापेक्षा बांधवणं एकदा अजितदादा पवार, मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांच्या सहीने कॅबिनेट डिसिजन झाला होता आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षकांना शब्द दिला होता, असे एकनाथजी शिंदे साहेबांना एकदा जसं जामनिक सर भेटायला जातात तसं प्रत्येक जिल्ह्याचं, मी काय म्हणतो, दररोज शिक्षक गेले पाहिजे, ते कदरले पाहिजे की अरे शिक्षकाने कायच लावलं आपल्या पाठीमागं. दररोज कुठला ना कुठला शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, एखादा मंत्री घेऊन आपण बांधवणं गेलोच पाहिजे. आणि आपल्या भागातले जे काही पालकमंत्री, आता पालकमंत्र्याची काय येईन बांधवणं लिस्ट येईल, यापैकीच सगळे काय असणार आहे मला वाटतंय. फक्त जर 1-2 जर सोडले तर बाकीचे सगळेच मंत्री आहेत. तर ह्या सगळ्या मंत्र्यांना बांधवणं जोपर्यंत आपण काय करत नाही, जाऊन भेटत नाही, त्यांना सगळं सांगत नाही, तोपर्यंत आपले प्रश्न मार्गी लागणार नाही. त्यानंतर पहा, हा CMचा ईमेल ID आहे, ही वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची, हे ट्विटर हँडल आहे महाराष्ट्र शासनाचं, हे फॅक्स नंबर, मोबाईल नंबर आहे. यावरती सातत्याने बांधवांनो आपल्याला काय करावं लागणार आहे, जागृती करावं लागणार आहे. हे सोशल मीडिया, मी तुम्हाला आधी काय बोललो होतो की हे 2 जे अवलिया आहे बांधवांनो, मी आधी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला की हे जे 2 अवलिया आहे, ह्या 2 शिक्षकाने बांधवांनो मागच्या काळामध्ये MPSCचे जेवढे काही अन्याय झालेला होता त्या विद्यार्थ्यावरती ह्या 2 शिक्षकांनी काय केला, मार्गी लावलं. हे कराळे सर आहे आणि कांगणे सर आहे. कांगणे सर मराठवाड्याचे, कराळे सर विदर्भाचे. विदर्भ आणि मराठवाडाच नेहमी बांधवांनो संघर्ष करतोय हक्कासाठी. तर हे शिक्षक जसं करतात, सोशल मीडियातून व्हिडिओ तयार करून जागृत करतात, पूर्ण विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतात, तसं आपल्याला गरज आहे. आणि सोशल मीडियाची जबरदस्त काय असती, ताकद असती, त्या ताकदीवरती बांधवणं हे आपल्याला प्रश्न मार्गी लावावा लागेल. तसं आमचे जालन्याचे सुद्धा जेवढे काही शिक्षक आहेत त्यांना मला परत एकदा सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा महाराष्ट्राला गरज होती बांधवणं जाग करायची, तेव्हा तेव्हा कुणीही आंदोलन न करता त्यावेळेस जालना पुढे असायचा. तर मला आवर्जून जालन्यातील सगळ्या शिक्षकांना, सगळ्या नेते मंडळीला सांगायचं की भावाओ, जागे व्हा, आपसातील वादविवाद विसरून जा, कोणाला काय करायचं ते करू द्या, काही घेणं नाही आपल्याला, जो करेल तो भोगेल. पण आपण आपल्या पगारासाठी मात्र काय करायला पाहिजे, झटलं पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही.
स्पष्ट बांधवांनो, तुम्ही म्हणता की सुरज सर काय बोलायले, तर स्पष्ट इथं आज शिक्षण मंत्र्यांनी सांगितलंय, मला वेळ द्या, मला बैठकी घेऊ द्या, मला शिक्षण मंत्री नाही, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निधीसाठी मागणी करावं लागेल, परत निधी. काही जणांना असं वाटतं की त्या मागच्या GR मध्ये ती होऊन जाईल. अरे हाही तेच पगार व्हायना नाही ना आपले, 2-2 महिने झाले, कसं असं डायरेक्ट घरात बसून होईन का ते? संच मान्यताच व्हायना नाही. संच मान्यतेसाठी आपल्याला आंदोलन करावं लागेल, नंतर त्या निधीसाठी करावं लागेल. आणि याने संच मान्यताच केलं नाही तर काय करता? परत तेच प्रश्न. आणि 1 महिना राहिला ना आता, बघता बघता जानेवारी संपलाय, नवीन वर्ष ते 15 दिवस झालेत. त्यामुळं बांधवांनो की यांनी चांगला माणूस आहे. इथं काय त्यांच्या पाठीमागे आनंद दिघे साहेबांचा फोटो आहे, बाळासाहेबांचा फोटो आहे. 2 माणसं असते, जर आपण गेलो असतो की साहेब बघा तुमचे मागच्या मुख्यमंत्र्यांनी, तुमच्या शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला, आम्ही हजारो वेळा आझाद मैदानावर आलो, लेकरं बाळा घेऊन येते, माता मावल्या तिथं उन्हातानाचं हिवाळ्याचं बसतात आणि आम्हाला पगार नाही झाला. अहो बाळासाहेब तर जाऊ द्या, अहो दिघे साहेब जरी असते ते आले असते मंत्रालयामध्ये, कस काय शिक्षकाचा पगार होत नाही? त्यांच्या एरियातल्या त्यांच्या जवळच्या एका विद्यार्थ्यांनी गणित अवघड जातंय म्हणून बांधवांनो त्या मुलांनी आत्महत्या केली. तर ह्या माणसांनी शिक्षणाचं इतकं प्रेम आणि त्यांना महत्व होतं, तर त्यांनी पूर्ण ठाणे जिल्ह्यात काय केल्या होत्या, 10वी-12वीचे सराव पेपर सुरू केले. त्यांनी स्वतः ते वर्गावर जायचे, सराव पेपर मुलांना सांगायचे का अरे जीवन महत्वाचं आहे, घाबरू नका. शिक्षकांना ते इतकं महत्व द्यायचे बांधवांनो आनंद दिघे साहेब. मग त्यांच्या विचारांचा जर शिक्षण मंत्री असताना शिक्षकाचा पगार कस काय करत नाही ते? अर्धपोटी शिक्षकांनी किती दिवस शिकवायचं ते सांगावं लागणार त्यांना आपल्याला. काय नाही तर दिवसांदिवस माग निघून जातील. आता खूप आराम केला सगळ्या शिक्षकांनी. आता मात्र जागृत होण्याची काय आहे गरज आहे. 100% जागृत व्हावं लागेल. हे इथं फोटो आहे. मी जामनिक सरांशी सुद्धा बोललो की सर आता एकत्रित आता ह्या म्हात्रे सरांना ताकदच जर पुरली नाही, आपली जर गेलोच नाही तर बांधून होईल कसं आहे? तर आवर्जून मला सांगायचं आहे की आता एकत्र या, आपसातील वाद सोडा आणि पहिलं लगीन संच मान्यतेशी आणि मग बांधवनो आझाद मैदान. आधी पुण्याला आपल्याला काय करावं लागणार आहे, जागृत व्हावं लागेल, नंतर पुढे जावं लागणार आहे. चला एवढं बोलून थांबतो. तुम्ही सगळे लाईव्ह आलात आणि खूप दिवसांनी मी आलो, त्यामुळं तुमचे सगळ्यांचे आभार. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सर्वसामान्य बांधवांपर्यंत जाऊ द्या आणि सद्य परिस्थिती जाणून घ्या. ठीक आहे, एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.